तर तुम्हाला असला आनंद घ्यायचा जर असेल तर तुम्हाला शेतीच करावं लागेल. आणि शेतीमध्ये आंबा हे नावाचं झाड असतं, ते लावावं लागेल. हे आमच्या पप्पांची कृपा म्हणायची की त्या झाडाला आज कैऱ्या आल्या, म्हणजे बरेच वर्ष झालं त्याला कैऱ्या येतात. त्यांनी लावलेलं झाड आहे ते बरेच वर्ष झालं त्याला कैऱ्या येतात. आणि त्याच कैऱ्या आम्ही सुकात एकदम खात होतो. म्हणजे एकदम अशी स्वादिष्ट कैरी आहे, असं आंबट वगैरे काही नाही. आणि विशेषतः ह्या झाडाचे विशेष जर म्हटलं तर ह्या झाडाची कैरी पिकत नाही आहे. ही कच्चीच एवढी गोड आहे की तुम्ही म्हणाल की ही कैरी पिकल्याच्या नंतरसुद्धा एवढी गोड नाही आहे, म्हणजे एवढी गोड लागत नाही. ही कैरी एकदम अशी फारच स्वादिष्ट आहे. तर हे करण्यासाठी तुम्हाला शेती करावं लागेल आणि त्यामध्ये आंब्याचं झाड उगावं लागेल. हे पहा आमच्या पप्पांची कृपा आणि पप्पांची देण.